विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वीचा लेसन 16 रिफ्लेक्शन ऑफ लाईट पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 1मध्ये आपण रिफ्लेक्शन लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि त्याचबरोबर रेग्युलर रिफ्लेक्शन आणि इररेग्युलर रिफ्लेक्शन याविषयी माहिती पाहिली. आपण पाहिले की रेग्युलर रिफ्लेक्शन आणि इररेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये काही फरक आहेत. 3-4 फरक आपण पाहिले, पण एक समानता आहे की दोन्हीमध्ये लॉज ऑफ रिफ्लेक्शन पाळले जातात. यानंतर पुढचा मुद्दा आहे रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. एकदा रिफ्लेक्शन झालेल्या लाईटचं प्रकाशाचं पुन्हा रिफ्लेक्शन होणे म्हणजे वारंवार रिफ्लेक्शन होणे. बघा, इन सलून म्हणजे केश कर्तनालयामध्ये जिथं केस कापले जातात त्या ठिकाणी देअर आर मिरर्स इन युअर फ्रंट अँड ॲट बॅक. तुमच्या समोर आणि तुमच्या मागे दोन्ही ठिकाणी मिरर्स असतात, आरसे असतात. यूज्ड रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट, आणि या ठिकाणी या नियमाचं वापर केला असतो रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट टू सी हेअर ॲट बॅक. तुमच्या पाठीमागं असणारे केस पाहण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होतो. दुसरा आहे इमेज ऑफ मून इन वॉटर. या मूनची म्हणजे चंद्राची पाण्यामध्ये पडलेली प्रतिमा, चंद्राचं पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब इज ऑल्सो रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. हे सुद्धा याचंच उदाहरण आहे. कारण चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही. चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो आणि तो रिफ्लेक्ट होऊन आपल्यापर्यंत येतो आणि तो पाण्यामध्ये पडल्यानंतर पुन्हा रिफ्लेक्ट होतो. म्हणजे चंद्रबिंब हे रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईटचं उदाहरण आहे. पुढं तिसऱ्यासाठी इथं एक आकृती दिली आहे बघा, कॅलिडोस्कोप. ही आकृती कॅलिडोस्कोप, त्याला मराठीमध्ये म्हणायचं शोभादर्शी किंवा चारूदर्शी. या कॅलिडोस्कोपमध्ये 3 आरसे वापरलेत. हा एक, या मागच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक. इथं 3 आरसे वापरलेत आणि त्यांचा जो चकचकीत भाग आहे ज्यामध्ये आपण काय काय पाहतो, आपलं प्रतिबिंब पाहतो, तो आतल्या बाजूला केलेला आहे. आणि त्यांच्यावरून काय केलेलं आहे, एक आवरण, कार्डबोर्ड ट्यूबचं आवरण गुंडाळलेलं आहे. आणि मग याचा वापर बघा, वी सी फॉर्मिंग डिफरंट डिझाईन्स विच डू नॉट इझिली रिपीट्स. यामध्ये आपण एखादा तांदळाचा खडा किंवा एखादी रंगीत वस्तू जर टाकली, रंगीत काच, तर आपल्याला डिफरंट डिझाईन्स तयार झालेले दिसतात. म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन्स तयार होतात. विच डू नॉट इझिली रिपीट्स, त्या पुन्हा तशा तयार होत नाहीत. म्हणजे एकदा तयार झालेली डिझाईन पुन्हा तयार होत नाही सहजासहजी. वॉलपेपर मेकर्स अँड क्लॉथ डिझायनर्स, जे भिंतीवरचे वॉलपेपर जे वेगवेगळ्या नक्षीचे असतात ते वॉलपेपर मेकर्स तयार करणारे, अँड क्लॉथ डिझायनर्स आणि कापडांच्यावरचे डिझाईन तयार करणारे, यूज इट फॉर डिझाईन्स. ते काय करतात, या पद्धतीच्या कॅलिडोस्कोपचा वापर या डिझाईन तयार करण्यासाठी करतात. यामध्ये सुद्धा रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट याच तत्वाचा उपयोग केला असतो. पुढचं साधन आहे पेरिस्कोप. मराठीमध्ये त्याला म्हणायचं परिदर्शी, पेरिस्कोप. या पेरिस्कोपमध्ये सुद्धा रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट याच तत्वाचा उपयोग केला असतो. इथं बघा, या पद्धतीनं 3 ट्यूब आहेत. एक मोठी ट्यूब आहे, त्यामध्ये 2 आरसे 2 टोकाला बसवलेत, ज्यांच्यामध्ये बरोबर 45 अंशाचा कोन आहे. इथं पण 45 अंशाचा कोन आणि इथं पण 45 अंशाचा कोन आहे. आणि त्याचबरोबर इकडच्या बाजूला एक लहानशी ट्यूब बसवली आहे, इकडच्या बाजूला एक लहानशी ट्यूब बसवलेली आहे. बघा, धिस इज यूज्ड इन सबमरीन्स टू सी ऑब्जेक्ट्स अबोव्ह सी सरफेस. या पेरिस्कोपचा उपयोग सबमरीन्समध्ये म्हणजे ज्या पाणबुड्या असतात त्या पाणबुड्यांच्यामध्ये केला जातो. टू सी ऑब्जेक्ट्स अबोव्ह सी सरफेस, समुद्राच्या पातळीवर किंवा समुद्राच्या पाण्यावर असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत, जहाजं आहेत वेगवेगळी, ती पाहण्यासाठी हे सबमरीनमध्ये म्हणजे पाणबुडीमध्ये या पेरिस्कोपचा वापर केला जातो. ऑल्सो यूज्ड टू ऑब्झर्व अँड कीप वॉच ऑन ग्राउंड. जमिनीवर लक्ष ठेवण्यासाठी. फ्रॉम अंडरग्राऊंड बंकर, जमिनीखाली असणाऱ्या बंकरमध्ये, तिथून जमिनीवरच्या हालचाली टिपण्यासाठी शत्रूच्या हे पेरिस्कोप वापरले जातात. यामध्ये सुद्धा रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट याच तत्वाचा उपयोग केला असतो. यानंतर आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, उदाहरणं दिलेली आहेत. बघा, पहिला आहे
इफ द रिफ्लेक्टेड रे मेक्स एन अँगल ऑफ 60 डिग्री विथ नॉर्मल, व्हॉट अँगल मस्ट द इन्सिडेंट रे मेक विथ द नॉर्मल. आता इथं बघा या आकृतीमध्ये हा आरसा आहे, हा दाखवलेला बाण खाली येणार आहे म्हणजे हा इन्सिडेंट रे आहे आणि हा लांब जाणारा म्हणजे काय आहे, रिफ्लेक्टेड रे आहे. आणि ही मधी जी बरोबर दाखवलेली रेषा याला म्हणायचं नॉर्मल किंवा स्तंभिका. ठीक आहे. आता काय सांगितलं आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन 60 आणि विचारलं आहे अँगल ऑफ इन्सिडेंट. आता हे दोन्ही समान असतात आपल्याला माहिती आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडेंट हे दोन्ही अँगल, हा अँगल आणि हा अँगल स्तंभिकेशी करणारे दोन अँगल हे समान असतात. मग हा 60 असेल तर अँगल ऑफ इन्सिडेंट आय हा सुद्धा 60 असणार आहे. याचं उत्तर 60 डिग्री. पुढं, इफ द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे इज 90 डिग्री, व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ द अँगल्स ऑफ इन्सिडन्स, अँगल्स ऑफ रिफ्लेक्शन. आता इथं आकृतीमध्ये बघा काय सांगितलं आहे, तर अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे 90 डिग्री. हा इन्सिडेंट रे दाखवला आहे आणि हा रिफ्लेक्टेड रे दाखवला आहे. या दोन्हींच्या मधलं अंतर सांगितलं आहे 90 डिग्री. ठीक आहे. आता यामध्ये दोन कोण आले, हा आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेन्स आणि हा आर अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ह्या दोन्हींची बेरीज 90 अंश. ठीक आहे. म्हणजे अँगल आय प्लस अँगल आर बरोबर 90 डिग्री. दोन्हींची बेरीज 90 आणि हे दोन्ही समान असतात. मग हे दोन्ही म्हणजे हा अँगल आय बरोबर अँगल आर हे दोन्ही पण किती किती अंशाचे असणार, तर बरोबर 45 अंशाचे. तेव्हा त्यांची बेरीज 90 अंश येणार आहे. हे दोन्ही 45 अंशाचे. पुढं तिसरा प्रश्न, द अँगल बिटवीन द प्लेन मिरर अँड इन्सिडेंट रे इज 35 डिग्री. बघा आता तिसऱ्यामध्ये काय सांगितलं आहे, अँगल बिटवीन प्लेन मिरर अँड इन्सिडेंट रे, हा मिरर आणि हा इन्सिडेंट रे यांच्यामधला अँगल आहे किती, 35 डिग्री. किती, 35 डिग्री. आणि विचारले आहे व्हॉट इज द अँगल ऑफ इन्सिडन्स, मग आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग हा अँगल आय आणि हा अँगल आर हे किती असतील असे विचारले. आता बघा हा आरसा आणि ही स्तंभिका नॉर्मल यांच्यामध्ये बरोबर 90 अंशाचा कोन असतो हे आपल्याला माहिती आहे, 90 अंशाचा. आता यापैकी हा 35 आहे तर हा किती असणार, आय अँगल आय बरोबर 90 वजा 35 म्हणजेच 55 डिग्री. आणि जेवढा अँगल आहे तेवढाच अँगल आर पण बरोबर 55 डिग्री. ठीक आहे. इथे दोन्हीची उत्तर काढली आहे बघा. पुढचा प्रश्न चौथा काय आहे, व्हॉट अँगल विल बी द रिफ्लेक्टेड रे मेक विथ मिरर इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज 40 डिग्री. आता काय विचारलं, हा रिफ्लेक्टेड रे हा या मिररशी किती अंशाचा कोन करेल हा विचारलेला आहे. जर काय आहे, जर अँगल ऑफ इन्सिडेन्स इज 40, हा आय 40 आहे. जर आय 40 असेल, बघा चौथ्यामध्ये आय बरोबर 40, देन अँगल आर बरोबर पण 40च, अँगल आर 40 डिग्री. मग हा 40 असेल तर हे टोटल 90 असतात. ही स्तंभिका आणि आरशामधला कोण 90, त्यापैकी हा अँगल आर 40 असेल तर हा राहिलेला म्हणजेच मिररमधला आणि रिफ्लेक्टेड रेमधला अँगल येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे अँगल मिरर अँड रिफ्लेक्टेड रे बरोबर येणार 90 वजा 40. 90 वजा 40 असतं 50 डिग्री. ठीक आहे. या पद्धतीने आपण ही उदाहरणं पाहिलेली आहेत. इथं आपला हा लेसन 16 रिफ्लेक्शन ऑफ लाईट संपलेला आहे. हे ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि या पाठाचं व्यवस्थित वारंवार वाचन करायचं म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओखालील सबस्क्राईब बटन दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर तुम्ही गुरुदक्षिणा गुगल पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.